या दोन टीम दरम्यान मॅच. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आमचे सहसमालोचक शैलेश नियोगणे सरकडे. धन्यवाद. धन्यवाद. चला, मला वाटतं फार वेळ चाललाय. ही मॅच अजूनही सुरू झालेली नाही. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कशासाठी करतो? वेळ वाचवण्यासाठी. तुम्ही जर का प्रत्येक गोष्टीसाठी वेळ खर्च केला तर मात्र षटकं कमी होतील, ती वेगळीच गोष्ट आहे. तो वेळ तुम्हाला दिला जाणार नाही. लवकरात लवकर चेंडू चेक करायचा आणि लगेच मॅचला सुरुवात करायची. फिल्डिंग टीम, वेळ अजिबात खर्च करू नका. बिनवट टीम, आपला अतिरिक्त खेळाडू लगेच पाठवून द्या. अरबाज सर, नाही आम्हाला टी शर्ट वालाच पाहिजे. या सोन्या कोण आहेत? लगेच या. अतिरिक्त खेळाडू इथे असणं फार गरजेचं आहे. इथे मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच गुरुज 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बिनवत 11 या दोन संघांमधली लढत. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी धनंजय आणि त्याच बरोबरीने तेजराज या दोन्ही बॅटरने केलेला धावसंख्येचा पाठलाग. दुसऱ्या मॅचची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती आपण ओम यांना पाहतोय. ओमकार इथे गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला चेंडू अवांतर, म्हणजे अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ तर झालाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक इथे डाऊन द बॉल, विकेटचं पतन आणि पहिलाच बॅटर इथे 1 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. 1-2 मिनिटं. बॉलरचं नाव काय? ओमकार आहे का? देवदास? देवदास आहे की? त्याचं नाव ओमकार आहे, इथे लिहिलंय देवदास, यांनी सांगितलंय वेगळं. 3 नावं पडलीत एकाच खेळाडूची. स्कोरर करणार काय? चला, देवदास तर देवदास. देवदास इथे गोलंदाजी मार्क वरती 1 या धावसंख्येवरती. एक बॅटर त्यांनी बाद केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत विशाल. या नावाप्रमाणे विशालाशी फटके त्यांच्या बॅटमधून येतील का? हा चेंडू देखील सुरेख, चांगला चेंडू इथे हाताळलाय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आहे. सुरुवात चांगली केली आहे. हा दबाव आहे जो गोलंदाजाच्या माध्यमातून इथे हाताळला जातो. चांगली सुरुवात इथे देखील. बा, यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण, चांगली गोलंदाजी इथे ओमकार यांची आपण पाहतोय, सॉरी देवदास यांची आपण पाहतोय. पुन्हा एकदा शफल होत चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. सहा धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ आणि विशाल यांच्या पॅडमधून विशाल फटका इथे खेळण्यात येतोय. धावसंख्येमध्ये 6ची वाढ होते. धावसंख्या होते ती 7. 5 षटकांची मॅच आहे. 16 मिनिटांचा अवधी तुम्हाला देण्यात येईल 4 षटकांसाठी. प्रत्येक षटक 4 मिनिटांमध्येच हाताळणं हे फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा शफल होत चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग वरती इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलाय, परंतु पंचांनी इथे तटस्थ भूमिका घेतली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय आणि अगदी योग्य निर्णय, कारण इतका क्लोज हा निर्णय असणं स्वाभाविकच आहे. डायरेक्ट हिट नेहमीच धोकादायक असतो आणि तिथे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर केला जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. इथे पंचांचा कॉल आहे. पंच इथे आपल्याला तिसरे पंच इथे निर्णय कळवतील.
ही धाव अगदी योग्य पद्धतीने पूर्ण केली जाते. नॉट आउट. आताची सिंगल एकेरी धाव. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न आणि त्या दरम्यान एक धाव जी पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिलं षटक इथे संपुष्टात येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. पहिले षटक अप्रतिमरित्या हाताळलं. 9 धावा खर्च केला. एक बॅटर बाद केलाय. नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. डिम्बो गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावा. धन्यवाद. पुन्हा एकदा चेंडू इथे फार वेगवान आहे आणि त्यानंतर त्रिफळ इथे उद्ध्वस्त केला जातोय. बॅटर तिथे चेंडू खेळत असताना काहीसे घसरले आणि त्यानंतर इथे यष्टांचा घेतलेला भेद. दुसरा बॅटर त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. साहिल. विशाल आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये 15 या धावसंख्येवरती आतापर्यंत 2 बॅटर इथे बाद आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु लगेच त्याचं उक्त इथे वसूल करण्यात गोलंदाजाला देखील डिम्बो यांना यश मिळालंय. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू इथे देखील सफल होत. चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल परंतु तोपर्यंत इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचू शकला नाही. प्रयत्न केलता परंतु त्या आवाक्याच्या बाहेर चेंडू इथे निदर्शनात आला आणि त्या दरम्यान सिंगल. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. एक धाव देखील फार गरजेची आहे धावसंख्येला आकार देण्यासाठी. म्हणजे तुमच्याकडे सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार हे कॉम्बिनेशन असणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे परंतु चेंडू देखील सपकन अगदी सरळ यष्टीरक्षक अरबाज यांच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. यष्टींच्या मागे संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन आहेत. इथे फुल टॉस. खराब चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 20-10 सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठण्याचा प्रयत्न असेल. ज्याप्रमाणे संघनायकांनी सांगितलं की 60 ते 70 धावा इथे आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू आणि तीच वाटचाल आहे.
पुन्हा एकदा बॅट वेगात फिरवली जाते ऑन साइडला, परंतु गोलंदाजाचं चातुर्य, डिंबो यांची अप्रतिम अशी गोलंदाजी. ते स्वाभाविकच आहे, खरं नाव नसेल ते टोपणच नाव असेल, कारण क्रिकेट जगतामध्ये टोपण नावांना फार महत्व आहे. खऱ्या नावाने तो खेळाडू ओळखला जात नाही, काहीतरी नावं ठेवली जातात आणि नावं ठेवल्यानंतर त्यांच्याकडून ती कामं देखील होतात. चांगल्या कामं करणाऱ्यांना देखील नावं ठेवली जातात, खराब कामं करणाऱ्यांना देखील नावं ठेवली जातात. फक्त अर्थ आपण समजून घ्यायचं की हे चांगल्या कामासाठी की वाईट कामासाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा, 10ची सरासरी, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3, गोलंदाजी मार्क वरती प्रसन्न. प्रसन्न इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू इथे आडव्या बॅटचा वापर, शॉर्ट फाईन मध्ये इथे चेंडू अडवला जातोय. 1 धावता दरम्यान मिळेल. बॅटची एज मला वाटतं तिथे लागली आणि त्याच कारणाने हा बॅटरच्या खात्यामध्ये इथे धाव जोडली जाते. धावसंख्या 1 ने वाढ, धावसंख्या 21. सुरुवात तर चांगली केली आहे. पुन्हा एकदा बॅट वेगात फिरवले. मला वाटतं बॅटर तिथे रेंज पर्यंत येत नाहीये. बॅट वेगात फिरवली जाते, बॅटचा स्विंग अप्रतिम आहे, परंतु संपर्क होत नाही. इथे मात्र वेळ घेतलाय, परंतु पुन्हा एकदा सुरेखरित्या गोलंदाजी. जे चेंडूला वळण दिलं जातं, टप्पा पडल्यानंतर भिंगरी सारखा चेंडू फिरतोय गरगर. इथे देखील तेच. इथे धावबाची संधी आहे आणि स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आणि हे स्वाभाविक आहे, करावं लागतं. लिमिटेड ओव्हर मध्ये इथे जर चेंडू बॅट वरती येत नसेल तर मात्र विकेट इथे गमवावी लागते. विकेटचं होईल पतन. तिसरा बॅटर धावबाद. क्रिकेट मधले आत्महत्या. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. मॅन फ्रॉम वाघोली, ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये जी केली जाते ते अजिंक्य गोळे. न्यू बॅटर इन. नॉन स्ट्राईक एंड आहेत, संघाचे संघनायक आहेत. इथे देखील आडव्या बॅटचा वापर आणि बॉल करेल हवाई सफर. बॉल गेलाय सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावा. धन्यवाद. 6 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने षटकार मारल्यानंतर जे कमबॅक केलं ते फार गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावगती कुठेतरी कमी होते आहे. 9ची सरासरी इथे गाठली जाते. 27 धावा झाल्यात. पंचांचा इशारा इथे येतोय. बॅटिंग पॉवर प्ले स्वाभाविक आहे. 4थं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेच आहे. म्हणजे तुम्ही 3रं 2रं कधी घेऊ शकता, परंतु जर तुम्ही त्यामध्ये घेतलं नाही तर तुम्हाला 4थ्या षटकामध्ये कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय हा घेणं बंधनकारक आहे. 4थ्या षटकाची इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुणाल भोसले इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. काल आपण पाहिलं असेल साम्य नावामध्ये देखील साम्य असतं आडनावामध्ये. काल करण भोसले होते, आज कुणाल भोसले. काल संगनायक जी त्यांची टीम त्यांनी क्वालिफाय करून देण्यामध्ये फार मोठा वाटा उचलला. अप्रतिम असा खेळ त्यांनी केला. बघूया आज कुणाल कशा प्रकारे कामगिरी करतील कॅप्टनच्या विरोधात. पहिला चेंडू स्विच हिट. मिस टाइम स्ट्रोक. नो बॉल आहे. इथे बघा एकदा चुकी झाली, दुसऱ्यांदा झाली आणि इथे अजिंक्य गोळे यांना मिळालेलं जीवदान बघा. पंचांनी जो नो बॉल दिलाय हताश होते. शॉर्ट सिलेक्शन खराब झालं, झेल टिपला, इथे कॉल दिला नो बॉलचा आणि त्यानंतर ती धावपळ आणि त्यानंतरच इथे बॅकअप काहीसे खराब आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धावसंख्या 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 7 5 और ताज 3 धावा. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 30. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. आता पुन्हा एकदा सरासरी इथे 10ची आली आहे. पुढचा चेंडू असेल तो फ्रेट. अजिंक्य गोळे इथे आपण पाहतोय हा फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा स्टार आहे, परंतु हाफ पिच मध्ये ते बॅट सिलेक्ट करणं
ते शॉट सिलेक्ट करणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे, परंतु तू चॅलेंज स्वीकारणं हे देखील खेळाडूचं काम आहे. ओके, आता ते चॅलेंज स्वीकारलं जाईल का? पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि चॅलेंज स्वीकारलंय, बॉलला देखील पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पुण्याचा लाडका बाप्पा दगडूशेठ बॉलला पाठवलंय थेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. धन्यवाद. एकदा संधी मिळाली ना, त्या संधीचं सोनं कसं करायचं हे अजिंक्य गोळे यांना ठाऊक आहे. नो बॉल होता, त्यामध्ये जीवदान, त्यानंतर फ्री हिट वरती षटकार, तो देखील नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट. आता उघडा डोळे आणि पहा नीट, कोण करेल कामगिरी फिट. पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव डॉट. मग अशी काहीशी चर्चा आपण केली की प्रामुख्याने फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू हाफ पिच मधूनच पुढे येतात, परंतु ते एकदा पुढे आले की परत मागचा प्रवास ते कशा पद्धतीने करतील. हा देखील प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खेळला, सरळ बॅटचा वापर आणि त्या दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. मगाशी जो चेंडू लागला, बघा क्रिकेट खेळत असताना तुम्ही हाफ पिच असू द्या, फुल पिच असू द्या, ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे जे गार्ड वापरणं, ग्लोव्ज वापरणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मैदानामध्ये वापरणं फार गरजेचं आहे. ते तुम्ही म्हणाल की हाफ पिच टेनिस बॉल आहे, हलका आहे, तो लागणार नाही, परंतु कधी आपण दुर्लक्ष केलं तर त्याची दुखापत फार गंभीर देखील होऊ शकते. इथे पुन्हा एकदा स्वतःला सावरलंय. पुढचा चेंडू इथे स्विच हिट. ज्या फटक्याची आतुरता होती तो फटका खेळला जाईल. 1 बाउंस चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चौकार, 4 धावा. धन्यवाद. फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजिंक्य गोळे यांचा हा ट्रेडमार्क फटका आहे, स्विच हिट, आणि तोच फटका इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गुडघा टेकवत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध. चेंडू इथे निर्धाव. धावसंख्येकडे जर आपण पाहिले तर 43 धावा झाल्यात. या षटकामध्ये कुठेतरी धावा आल्यात. 16 धावा आतापर्यंत आल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. यष्टांच्या मागे रोहन आहे. क्षेत्ररक्षण सजवत आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स येईल. पुन्हा एकदा चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47-47. पुन्हा एकदा काहीसं चेंडूने घेतलेलं बळक. शॉर्ट 5 लेग, लॉंग लेग मध्ये इथे आपण पाहिलं तर चेंडू अडवलाय. सिंगल प्राप्त होते. पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न अजिंक्य गोळे यांचा. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 48. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण सरासरी 10 ची पाहिली. तिसऱ्या षटकापर्यंत सरासरी 9 पर्यंत आली, परंतु चौथं षटक जेव्हा संपुष्टात आलं ती सरासरी 12 वरती गेली. म्हणजे सरासरी वाढवणं हा जो चढ उतार आहे हा बॅटिंग टीम साठी फार गरजेचा आहे. गुरुज 11 हा संघ आपण पाहतो इथे बॅटिंग करतायत. स्वाभाविक आहे थोडंसं पाणी मैदानामध्ये येणं फार गरजेचं आहे. हा पाणी देण्याचा जो इथे क्रम आपण पाहतोय, पाणी येतंय मैदानामध्ये, पाणी नुसतं येत नाही, पाण्याबरोबर काहीसा मेसेज देखील मैदानामध्ये जातो, काहीसा संदेश जातो. जे डगआउटचं वातावरण आहे की सूचना काय आहे, काय करायचं आहे, शेवटची ओव्हर आहे, किती धावा मिळवायच्या आहेत, कोणाला स्ट्राईक द्यायची आहे, आपल्याकडे काय करायचंय काय नाही करायचंय, या सर्व सूचना पाण्याबरोबर जातात. ते टॉनिक आहे पाण्याबरोबरचं, ते मिक्स करून दिलं जातं आणि त्याचा वापर इथे केला जाईल की नाही ही चर्चा आहे. आता मला वाटतं अरबाज यांनी ते पाणी पिलेलं आहे, त्यामुळे त्यांना देखील ते टॉनिक काय आहे, काय मेसेज गेलाय ते काहीसं समजलं असेल. बघूया रणनीती इथे आखली जाईल, डावपेच इथे आखले जातील. तर कशा प्रकारे ते डावपेच आखल्यानंतर कामगिरी केली जाईल याकडे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचं अंतिम षटक, शेवटचे 6 चेंडू, गोलंदाजी मार्क वरती हिटमॅन रोहित
शेवटचं षटक रोहित पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस बॅटर वेगात फिरवली कुठेतरी वाटलं की हा चेंडू डीएसके स्कूल वरती जातोय की काय परंतु संपर्क झाला नाही चेंडू निर्धाव टॉट इथे पुन्हा एकदा गुडघा टेकवत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील केली परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली अपील करा फक्त पंचांकडे अपील करायची ते दाद एक अगदी योग्य पद्धतीने देते दोन चेंडू इथे लागोपाठचे निर्धाव पुन्हा एकदा चेंडू पायावरती आदळतोय पुन्हा एकदा चेंडू निर्धाव अजिंक्य गोळे इथे तो प्रयत्न करतायत फुल पिच मध्ये खेळणं वेगळं आहे आणि हा पिच खरोखर वेगळं आहे फास्ट क्रिकेट पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न उलटी पुलटी बॅट फिरवली परत लेग बाईज चार्ज चेंडू मध्ये फक्त एकच धावसंख्या 49 तर डावखुऱ्या शैलीचे जे बॅटर आहेत जे आघाडीला आलेत साहिल ती 4 चेंडूंमध्ये 8 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या त्यामध्ये एक षटकार आहे आता लेफ्ट हँडेड बॅटर जे सुरुवातीला आले ते शेवटपर्यंत मैदानामध्ये आहेत आणि फक्त 4 चेंडू खेळलेत हे मात्र संघाच्या हिताचं नाही जे आघाडीचे बॅटर आहेत ना त्यांना जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी द्यावी लागते तर साहिल इथे स्वतःकडे स्ट्राईक घेतात 2 चेंडू शिल्लक आहेत डू ऑर डाय आहे संघाचे संघनायक आपल्या बरोबरीने आहे काहीतरी करायचं आहे हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलं जातोय एक धाव त्या दरम्यान मिळेल दुसरीचा प्रयत्न केलाय 2 धावा इथे प्राप्त धावसंख्येत 2 ने वाढ धावसंख्या 50 पार 51 धावा 50 प्लस 51 धावा झाल्यात स्क्रीन बंद आहे स्क्रीन वाले थोडस लक्ष द्या शेवटचा चेंडू या इनिंगचा त्यानंतर पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत हा चेंडू देखील बॅटवर तू ब्रश त्या दरम्यान एक धावच मिळेल धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होते ती 52 धावा 53 धावेची गरज आहे मला वाटतं या मॅच नंतर टॉस केला जाईल कारण गुरुज 11 हा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे जो आता बॅटिंग करतोय परंतु आपण मॅच संपल्याशिवाय पुढच्या मॅचचा टॉस करणार नाही त्यामुळे चला लगेच गुरुज 11 लगेच मैदानाचा ताबा घ्या अजिबात थांबू नका वेळ घेऊ नका एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर ही गोष्ट सातत्याने सांगितली जाणार नाही या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत आहे चला गुरुज 11 अजिंक्य गोळे आपली टीम लगेच मैदानामध्ये घेऊन जा वेळेअभावी आपल्याला हा निर्णय इथे घ्यावा लागतोय की थोडस पटपट आपण त्यासाठी टॉस देखील लवकर करतोय आणि बिनवट टीम आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर अच्छा साइड स्क्रीन म्हणा साइड स्क्रीनचे इथे कोणी थांबू नका समोरची टीम आहे सुशांत दादा पोकळे मला वाटतं तिथे उपस्थित आहेत आपण साइड स्क्रीन जी आहे ना ती बॅटर साठी लावलेली आहे त्यामुळे त्या स्क्रीनच्या समोर कोणी उभे राहू नका प्लीज आपल्याला विनंती आहे धन्यवाद सुशांत सर आपण केलेलं सहकार्य त्याबद्दल आयोजन कमिटी आपलं मनपूर्वक असे आभार व्यक्त करते कारण त्या स्क्रीनवरती जर काहीशी हालचाल झाली तर बॅटर देखील तिथे काहीसा कन्फ्यूज होतो आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत चेंडू इथेच द्या लगेच चेक करायला बॉल चेक करायला कोण देणार आहे त्यानं लगेच कुठे चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल विनोद सर आपल्या बरोबर जोडले जातील ओ टू कॉम्बॉक्स विनोद चोरगे सर धन्यवाद
हॅलो. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. अगदी पहिल्या इनिंग मध्ये गुरुज पुणे वॉरियर्सचा एक चांगला खेळ आपण पाहिला. अगदी आता बिनावट डेव्हलपर्स या संघाला आता आपण मैदानामध्ये पाहतोय. खरं तर पुण्यामध्ये बिनावट डेव्हलपर्स या संघाचं नाव फार मोठं आहे, फार उंचीवरती पोहोचलेलं नाव. विजयासाठी बनवायचे आहेत त्या 53 धावांचं टार्गेट. 52 धावा अगदी एक छोटंसं आव्हान असेल गुरुज पुणे वॉरियर्स संघाला, मात्र फार कसरत करावी लागेल. अगदी या सीझन मध्ये पाहिलं तर बिनावट डेव्हलपर्स या टीमच्या 50 ट्रॉफ्या पूर्ण झालेल्या आहेत. या सीझन मध्ये ज्या पहिल्या नंबरच्या ट्रॉफ्या आहेत आयुष बिनावत आणि बिनावट डेव्हलपर्स या संघासाठी बिनावट डेव्हलपर्सने जवळपास संपूर्ण पुणे महाराष्ट्रामध्ये खेळत असताना प्रथम क्रमांकाच्या, फक्त प्रथम क्रमांकाच्या 50 ट्रॉफ्या आतापर्यंत जिंकलेल्या आहेत. आणि ही ट्रॉफी ही त्या 50 ट्रॉफ्यांच्या बरोबरीची एक ट्रॉफी असेल, 51वी ट्रॉफी असेल. जर बिनावट डेव्हलपर्सने इथे जर फायनल जिंकली तर 51वी ट्रॉफी असेल, जी पहिल्या नंबरची बिनावट डेव्हलपर्सच्या आयुष बिनावत यांच्या घरामध्ये सजवली जाईल. प्रयत्न तो असेल, पण समोर देखील एक तगडं आव्हान गुरुज पुणे या टीमचं तगडं आव्हान असेल. पहिला चेंडू हवाई हल्ला, पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू विजय. सचिन गाडवेचा पहिला चेंडू, कुणाल भोसलेने मात्र आसमान दाखवलं. पहिल्या चेंडूला फार दूरवरचा षटकार. सचिन गाडवे परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. परत एकदा हा चेंडू मात्र जोरदार फटका होता. बॅटमधनं निघावी बंदुकीची गोळी, सीमारेषेला तोडत फोडत जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. कुणाल भोसले मैदानामध्ये असं वाटतंय डगआउट मध्ये सेट होऊन आलाय. ज्या प्रकारचे बॅटिंग करतोय, फक्त चौकार षटकारांची बोली तो बोलायला लागलाय. डेव्हलपर्स आज यावर पाहिलं तर एक मोठी ताकद घेऊन आज मैदानामध्ये उतरलाय. अगदी बिनावट डेव्हलपर्स या संघामध्ये पाहिलं तर पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सर्वात महागडा जो खेळाडू ठरला तो रोहन पवार नॉन स्ट्रायकिंग लाईन. पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला सर्वात जास्त बोली लावली गेली तो रोहन पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिजे. कुणाल इथे मात्र फटका फसला, चेंडू हवेत आणि ते पहिली विकेट, पहिला फलंदाज इथे बाद. थँक्यू डीजे. सचिन गाडवेचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आले. अनेक वेळा असं होतं की पहिल्या 2 चेंडूवरती षटकार चौकार जर खेळले गेले तर त्या ओव्हरमध्ये फार मोठ्या धावा उजळल्या जातात, कारण गोलंदाजची लाईन बिघडली जाते. पण तिथे तुम्हाला डोक्याने गोलंदाजी करावी लागते, शांत राहावं लागतं. 2 पावलं मागे येऊन काय हलकत नाही. 2 पावलं मागे आल्यानंतर वाघ देखील झपाटा मारण्यासाठी पुढे येतो. तसंच सचिनने देखील केलं. सचिनचा हा चेंडू मात्र सुरेख होता. पहिल्या 2 चेंडूवरती त्याने धावा खर्च केला, पण नंतर मात्र एक चांगलं कमबॅक सचिन गाडवेचं आपण पाहतोय. धाव फलकावरती आपण पाहतोय 10 धावा, एक फलंदाज मात्र बाद. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सचिनचं यावेळेस. धाव फलकावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या, पण नंतर सचिनने देखील चांगलं कमबॅक केलं. फक्त
10 धावांमध्ये एक विकेट देखील त्यांनी मिळवली. शेवटचा चेंडू असेल अरबाज पटेल. परत एकदा स्ट्रायकिंग स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अरबाजचा. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रेस लागली आहे. रेस जिंकली आहे चेंडूने. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. अरबाज पटेलच्या बॅट मधून आलेला चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनावट डेव्हलपर्सच्या 14 धावा पूर्ण होत आहेत. एक फलंदाज बाद 14 धावा. अरबाज पटेल रोहन पवार ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सोमा जाधव. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय सोमा जाधवला मात्र आता कसून गोलंदाजी करायला पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च झाल्या. इथे सोमा जाधवला टीमला परत एकदा कमबॅक करून द्यावं लागेल. समोर अगदी तगडं आव्हान आहे. रोहन पवार एक ताकदवार फलंदाज हाफ पिच फॉर्मॅट मधील. अगदी हाफ पिच फॉर्मॅट मध्ये रोहनने इतकं नाव कमवलं की आता फुल पिच मध्ये देखील त्याला फार मोठी मागणी असते आणि तशीच त्याची फटकेबाजी तिथे मात्र पाहायला मिळते. पहिला चेंडू पुढे सचावत खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस हा चेंडू दिशा खराब. वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. 15 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस रोहन पवार फटका फसला. चेंडू आहे. मोठी विकेट असेल ही महत्वाची असेल. झेल होऊ शकला नाहीये आणि ते घडतंय काय अपील तिथे नाही केली वाटतं. झालं काय रोहन बाद करण्याची संधी होती. दोनदा ती संधी आली आणि दोन्ही वेळेस संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. रोहन पवार सारख्या फलंदाजाला जीवदान. धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. रोहन पवार रोहनला मिळालेलं जीवदान आपण पाहतोय. परत एकदा हा चेंडू अगदी पाहतोय आपण. डॉट बॉल रोहनसाठी हा आलेला डॉट बॉल होता. जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा. यावेळेस रन मात्र नाही. ज्या रोहनला मात्र जास्त बोलीवरती विकत घेतलंय त्या रोहनला सोमा जाधवने आतापर्यंत खेळवत ठेवलंय. खरं तर पहिल्या चेंडूवरती त्याने जाळं बिनलं होतं पण तिथे त्या जाळ्यामध्ये तो मासा मात्र अडकला नाही. तिथे जीवदान मिळालं होतं. त्याचा फायदा अद्याप देखील रोहनला घेता आला नाहीये. रोहन पवार अद्याप तरी शांत. हा चेंडू परत एकदा निर्धाव. अगदी प्रेशर असेल रोहनवरती कारण सर्वात मागणा खेळाडू आहे. परफॉर्मन्स करावा लागेल. तेच प्रेशर रोहनवरती पाहायला मिळतंय. यावेळेस 440 वोल्टचा झटका. रोहनच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. 440 ओव्हरचा झटका का म्हणलं कारण पुणे प्रीमियर लीग ऑक्शन मध्ये 44,000 पॉइंट्सला रोहनला बिनावट डेव्हलपर्सने खरेदी केलं. ते 44,000 मैदानामध्ये आज मात्र बोलतात. षटकार फार दूरचा खेळला रोहनने. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला होता आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. टिपला झेल आणि रोहन पवारचा संपला खेळ. फलंदाज बाद. या स्पर्धेतील आणखी एक उत्कृष्ट झेल आज आपल्याला पाहायला मिळाला. अजिंक्य गोळे चे डोळे मात्र चेंडूवरती अचूकरित्या होते. त्याचे डोळे ट्रॉफीवरती देखील आहेत आणि सुंदर झेल अजिंक्य गोळेने इथे टिपला आणि त्याचबरोबर रोहनला मात्र परतावं लागलं. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. 23 रन.
53 धावांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. रोहन पवार मात्र कोसळला. कुणाल बाद झाला. आता अरबाज पटेल आणि नवीन आलेला फलंदाज अमित या जोडीला मात्र आता डाव सावरावा लागेल. बॅटिंग पॉवर प्ले. अरबाज पटेल स्ट्रायकिंग एंडवरती असताना बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय. बॅटर रोहित यावेळेस अरबाज पटेल पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर क्षेत्ररक्षण गेलं. चेंडूला थांबवलं. फक्त घेतली जाते ती एक सिंगल धाव. सिंगल धावेने धाव फलकावरती वाढ होईल. 24 धावा. सामन्याचं समीकरण मात्र बदलत आहे. 17 चेंडू 29 धावा. रोहित पाटील आणि अरबाज पटेल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. कुणाल घोलप गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. या मॅच मध्ये अजूनही फारशी रंगत बाकी आहे. कारण एका बाजूने गुरुज पुणे हा संघ सामना सोडायला तयार नाहीये. एका बाजूने बिनावट डेव्हलपर्स अगदी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न पहिल्या मॅच मध्ये केला जाईल. मॅच मात्र दोन्ही संघासाठी महत्वाची. कारण काल आपण पाहिलं ज्या ज्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला ते दोन संघ क्वालिफाईड झाले होते. ते एका बाजूने अगदी पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवणं कॉन्फिडन्स वाढवण्याची गरज असेल. फटका चांगला होता आणि ते क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार. अफलातून क्षेत्ररक्षण. अगदी टीम साठी मात्र 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी मिळाला तो फलंदाज. 2 धावा घेत धावफलक पुढे सरकेल. 26 धावा 16 चेंडू 27 धावांची गरज. पुणे प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. त्यावेळेस हा चेंडू परत एकदा शरीर भेदक मारा. शरीर भेदक मारा. किती मिळेल ती केवळ एक सिंगल धाव. ती देखील लेग बायच्या स्वरूपात आलेली सिंगल धाव आपण पाहतोय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत आयोजन केलेला हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. प्रतिम आयोजन नियोजन एक शिस्तबद्ध स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू उसळला होता. पंचांचा इशारा मात्र इथे नो बॉल असा पंचांचा इशारा मात्र आलाय. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचे उद्घाटन आपले रोहितदादा लायगुडे यांचे पिताश्री सन्माननीय जालिंदरजी लायगुडे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. त्याचबरोबर आमचे दाजी सन्माननीय विशालजी सुतार साहेब चे दाजी या ठिकाणी आलेत. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती यायचंय. जालिंदरजी लायगुडे साहेब त्याचबरोबर विशालजी सुतार साहेबांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. रिव्ह्यू मात्र घेतला ते पाहूया. रिव्ह्यूचा अंदाज घेतला जाईल. ठरवलं जाईल व्हाईट बॉल होता का नाही ते पाहिलं जाईल. समजा अगदी पाहिलं तर पुणे प्रीमियर लीगचा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. tennis.in माध्यमातून स्पर्धा संपूर्ण जगभर प्रस्थापित करण्याचं काम मात्र इथे केलं जाईल. आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा आला. फेअर डिलिव्हरी आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक. 29 धावा 29 रन. 13 चेंडू बनवायचे 24 धावा. मॅच अजून देखील रंगतदार स्थितीमध्ये पोहोचतीये. कारण एका बाजूने गोलंदाजाने परत एकदा कमबॅक चांगले केले. या ओव्हर मध्ये कुणाल अमितने केलेली अप्रतिम गोलंदाजी. पण शेवटच्या चेंडूवरती चूक होईल. शेवटचा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार साधावा.
बनवायच्या आहेत 18 धावा. पुणे प्रीमियर लीगचा थरार आजचा दुसरा दिवस, दुसरा सामना, दुसरी इनिंग मैदानामध्ये सुरू असताना 2 ओव्हरचा खेळ बाकी. 12 चेंडू बनवायचे आहेत 18 धावा. शेवटचे 12 चेंडू 18 धावा. अक्षय जाधव गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. एक चाणाक्षी खेळाडू अक्षय जाधव, आणि अगदी अक्षय जाधवला माहिती या सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करायची कशी. ती बाणेरमध्ये झालेली एक फुलपिचची स्पर्धा अजून देखील लक्षात आहे. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असताना फुलपिच मध्ये अक्षयने त्या 2 धावा बनवू दिल्या नव्हत्या प्रतिस्पर्धी टीमला. तोच अक्षय जाधव गोलंदाजी मार्कवर. आता 12 चेंडू 18 धावांची गरज. या षटकामध्ये जर अक्षयने अरबाज पटेलला रोखून ठेवलं, या षटकामध्ये जर अक्षयने कमी धावा खर्च केल्या, तर गुरुज पुणे संघाला मात्र फार मोठी संधी इथे निर्माण होईल. हे षटक निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. अक्षय जाधव राईट टॉप ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू अरबाज पटेल, जो चेंडूला गोळीसारखा तुटेल आणि चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकेल षटकार. थँक्यू डीजे. डीजे थांबा, बॉल टाकताना थांबा. इथे हा चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिला चेंडू ते षटकार. सामन्याचं समीकरण मात्र अरबाज पटेल सोप्प करतोय. दांडी गुल. अरबाज पटेलचा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. शेवटचे 9 चेंडू 12 धावा. बिनावट डेव्हलपर्स, टीम बिनावट डेव्हलपर्स डगआउट आपण खेळाडूंसाठी बनवलाय. बिनावट डेव्हलपर्स संपूर्ण टीम डगआउट मध्ये बसायचंय वरती. बिनावट डेव्हलपर्स टीम चला वरती डगआउट मध्ये बसायचंय. बिनावट डेव्हलपर्स टीम थोडस मागे. बाउंड्री लाईन वरती कोणताही खेळाडू थांबणार नाही याची दक्षता घ्या. काऊसर बलकावरती आता पाहतो आपण 41 धावा. अरबाज पटेल 5 झाल्यानंतर मॅच मध्ये आता परत एकदा रंगत वाढली. तेजस पंढरकर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. तेजसला मात्र आता तेजस्वी बॅटिंग करावी लागेल. अक्षयने त्रिफळा उडवला अरबाजचा. मॅच मध्ये परत एकदा रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. इथून देखील या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा चेंडू इथे परत एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. मॅच मध्ये रंगत. शेवटचे 8 चेंडू बनवायचे आहेत 12 धावा. शेवटचे 8 चेंडू 12 धावांची गरज. तेजससाठी हा चेंडू मात्र डॉट बॉल. आणि यावेळेस हा चेंडू अगदी पाहतोय आपण पॉइंट क्षेत्राकडनं हलकीची मिसफील्ड. एक सिंगल धाव आणि परत एकदा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव, आणखी एक धाव. धाव फलकावरती मांडली जाईल. जिथे केवळ एक सिंगल धाव होती ती हक्काची होती. दुसरी धाव मात्र चोरली गेली आणि एक चोरटी धावेने धाव फलक मात्र पुढे सरकेल. 43 धावा. 3 फलंदाज बाद. 43 धावा. चौथा षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा एक चेंडू आणि आता बनवायच्या 7 चेंडू बनवायच्या त्या 10 धावा. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल का. एका बाजूने अगदी पाहिलं तर हा चेंडू मात्र इथे सुरेख सुरेख चेंडू आणि त्याचबरोबर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्या 43 धावा. विजयासाठी शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 10. 6 गेंदों में 10 रनों की जरूरत. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज. यस, अजूनही 4 मिनिटं बाकी आहेत. वेळेमध्ये नक्कीच या ओव्हर आतापर्यंत पूर्ण झाल्यात. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 10 धावा. 6 गेंदे 10 रन. गोलंदाजी मार्कर गोलंदाज
बॉलर्स नेम शुभम गिलबिले नवीन गोलंदाज शेवटचे 6 चेंडू 10 धावा क्रिकेटचा महासंग्राम ऐतिहासिक स्पर्धा हप्पीच क्रिकेटसाठी फार मोठं व्यासपीठ आणि इथे या व्यासपीठावरती खेळण्याचा आनंद हे खेळाडू घेत आहेत हा चेंडू अगदी पाहिलं तरी ते व्हाईट बॉल प्लस एक सिंगल धाव म्हणजे इथे धावा अगदी फ्री मध्ये बहाल केल्या गेल्या व्हाईट बॉल देखील आला विकेट किपरला चेंडू थांबवता आला आणि एक्स्ट्रा धाव देखील आली सामन्याचं समीकरण बदलते 6 चेंडू बनवायचे आहेत 8 6 चेंडू बनवायचे आहेत 8 धावा फटका मात्र इथे चांगला खेळलाय जोरदार तडाखा आणि ते प्रयत्न मात्र फार चांगला होता आणि ते धावफलकावरती आपण पाहतोय षटकार अजिंक्यने मात्र चांगला प्रयत्न केला षटकार परत एकदा हा चेंडू आसमानी टोला विजयी षटकार आणि बिनावट डेव्हलपर्सचा या मॅच मध्ये दणदणीत विजय चला पुढच्या मॅचचा टॉस लगेच टॉस साठी यायचंय दोन्ही टीम कॅप्टन पुढच्या मॅचच्या टॉस साठी यायचंय सन्माननीय जालिंदरजी लायगुडे साहेब आणि त्याचबरोबर विशालजी सुतार साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस साठी यायचंय टॉस कप बॉस मध्ये यायचंय टॉस आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय सन्मान्य जालिंदरजी लायगुडे आमचे रोहितदादा लायगुडे यांचे पिताश्री त्याचबरोबर आमचे दाजी विशालजी सुतार